सचिन तेंडुलकर हे नाव फक्त भारतातल्याच नाही तर जगभरातल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनावर कोरलं गेलेलं आहे। अवघ्या 16व्या वर्षी भारतीय टीममध्ये आलेल्या सचिननं 40 पर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवलं आणि क्रिकेटच्या मैदानात शतकांचं शतक साजऱ्या करणाऱ्या सचिननं आज वयाचं अर्धशतक पूर्ण केलंय। सचिनच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसे याचा हा खास रिपोर्ट पाहूया। सचिन रमेश तेंडुलकर गेली अनेक दशकं भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनलेला, सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणजेच तुमचा आमचा लाडका सचिन। भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो आणि याच क्रिकेटला धर्म मानणाऱ्यांचा देव कोण असेल तर तो आहे सचिन तेंडुलकर। सचिन या नावाची जादू ना फार मोठी आहे। सचिन हे नाव घेतलं की आजही त्याच्या अनेक इनिंग्स डोळ्यासमोरून तरळतात। क्रिकेटच्या मैदानातून तो कधीच रिटायर्ड झालाय, पण प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात सचिनची जागा ही खास आहे। 24 एप्रिल 1973 सचिनचा जन्मदिवस। संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून त्याचं नाव सचिन ठेवण्यात आलं। प्राध्यापक रमेश तेंडुलकर आणि रजनी तेंडुलकर यांचा हा लेख लहानपणी म्हणे फार खोडकर होता। अजूनही सचिनची मित्रमंडळी त्याच्या खोडकरपणाबद्दल नेहमी बोलतात। स्कूल डेज मध्ये तर खूप मस्ती म्हणजे नॉर्मल जसे आपण असतो, आम्ही पनिश व्हायचो, बाहेर बसायचो। गेम होता एक ऑपिंगो बॅटिंगो, तर आम्ही स्कूलमध्ये खेळायचो। मी सचिन आणि विनोद कांबली। मी उभा राहिला तर ऑपिंगो, बसलो तर बॅटिंगो। तर त्याला मी एवढे पंच खालेत सचिन जे रन्स आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त मी फाईट्स खेळत आणि असा जोरात मारायचा की कोण घाबरायचं, अरे काय झालं। आणि म्हणजे मी किंवा असं श्वास हे व्हायचा, ठाप कशात मारायचा ठुम। दादरची शारदाश्रम विद्या मंदिर ही सचिनची शाळा। याच शाळेत क्रिकेट प्रशिक्षक आचरेकर सरांकडे भाऊ अजितनं सचिन नावाचा हा हिरा सोपवला आणि त्यानंतर आचरेकर सरांच्या तालमीत क्रिकेट विश्वातला हा सर्वोत्तम हिरा पैलू पाडून तयार झाला आणि तो अवघ्या जगात तेजानं चमकला। त्याच्यात काहीतरी गॉड गिफ्ट असणारच 100%। मेहनत तर आहे, कारण ज्या हिशोबाने सचिन बॅटिंग इथे स्कूल क्रिकेटमध्ये बॅटिंग करायचं। आचरेकर सर त्याला एक मॅच झाली म्हणजे शिवाजी पार्कला बॅटिंग झाली, तिकडनं फोन यायचा, सर आझाद मैदान पे एक बॅट्समॅन मागताय। मग आचरेकर सरला गाडीवरती बसवायचे, स्कूटीवरती आझाद मैदानला न्यायचे, तिथे बॅटिंग झाली, परत क्रॉस मैदान, मग परत शिवाजी पार्कला। म्हणजे दिवसात तो 4-5 मॅचेसला ॲक्च्युअल बॅटिंग करतं, म्हणजे मॅच प्रॅक्टिस। आणि त्याची मेहनत, आचरेकर सर एव्हरीथिंग वॉज देअर टू होतं त्याच्याकडे। वयाच्या 16व्या वर्षी पाकिस्तान विरुद्ध डेब्यू, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत थोडीशी अडखळत सुरुवात, मग आत्मविश्वासानं केलेल्या मोठ्या इनिंग्ज, बलाढ्य संघांविरुद्ध ठोकलेली शतकं, यामुळे वाडेकर, गावस्कर, वेंगसरकर, कपिल देव यांच्यानंतर सचिन भारतीय क्रिकेटचा नवा हिरो बनला। 25व्या वर्षी 16 कसोटी शतकं, 26व्या वर्षी भारताचा कॅप्टन, 27व्या वर्षी 50 आंतरराष्ट्रीय शतकं, 32व्या वर्षी गावस्करांचा 34 शतकांचा विक्रम मोडीत, 35व्या वर्षी कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम, 37व्या वर्षी 50वं कसोटी शतक, 38व्या वर्षी वर्ल्ड कप विजय, 39व्या वर्षी 100 आंतरराष्ट्रीय शतकं, वन डे आणि कसोटीत आजवर सर्वाधिक धावा, असे अनेक पराक्रम सचिननं आपल्या कारकिर्दीत केले। सचिननं आपल्या कारकिर्दीमध्ये इम्रान खान पासून शेन वॉर्न, वकार युनुस, वसीम अक्रम, शोएब अख्तर, ब्रेट ली, मॅग्रा, मुरलीधरन अशा अनेक दिग्गजांचा सामना केला। पण कदाचित तुम्हाला माहित नसेल की एक बॉलर असा होता की त्याच्या विरुद्ध खेळणं सचिनला जड जायचं। इतकंच नव्हे तर तो बॉलर आला की 1 रन काढून नॉन स्ट्राईकवर जाण्याचा विचार सचिन करायचा। तो बॉलर होता दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन हॅन्सी क्रोनिये। सचिनच्या सोनेरी कारकिर्दीत बऱ्याच वेळा चढ उतारही आले। पराभवांमुळे कर्णधारपद सोडावं लागलं। सचिनवर बॉल टॅम्परिंगचाही आरोप झाला। खराब फॉर्मशी त्यानं अनेक वेळा झुंज दिली।
2004 साली टेनिस एल्बोची दुखापत हा सचिनच्या करिअर मधला कठीण काळ. पण या महान खेळाडूनं कधीही हार मानली नाही. प्रत्येक वेळी यातून बाहेर पडण्यात सचिन यशस्वी ठरला. 664 आंतरराष्ट्रीय सामने, 34,000 पेक्षा जास्त धावा, वन डेत 49 तर कसोटीत 51 अशी मिळून 100 शतकं. हे आकडे त्याच्या महानतेची साक्ष देतात. नोव्हेंबर 2013 मध्ये सचिन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आपला शेवटचा सामना खेळला. तो रिटायर्ड झाला तेव्हा अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं, कारण 22 यार्डाच्या पिचवरची सचिनची 24 वर्षांची इनिंग त्या दिवशी संपली होती. वयाच्या 16व्या वर्षीपासून ते अगदी 40 पर्यंत सचिनने सगळ्यांनाच त्याच्या बॅटिंगचा, त्याच्या खेळाचा मनमुराद आनंद दिला. म्हणूनच आज जेव्हा जेव्हा सचिन IPL किंवा एखाद्या मॅचच्या निमित्तानं स्टेडियममध्ये दिसतो तेव्हा एकच नारा घुमतो, तो म्हणजे हॅपी बर्थडे सचिन. सिद्धेश कांसेचा ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुद्धा सचिन क्रिकेटसाठी योगदान देतोय. सचिनच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सचिन विषयी आतापर्यंत न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधनं. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर दशक ओलांडून गेलं तरी सचिन म्हटलं की क्रीडाप्रेमींचा उत्साह आजही आपल्याला तसाच पाहायला मिळतो. याला कारणही तसंच आहे. क्रिकेटच्या मैदानाबाहेर आजही सचिन चाहत्यांशी वेगवेगळ्या माध्यमांमधून जोडला गेलाय. स्पर्धा गाजवणाऱ्या सचिननं अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्याला जोडून घेत वेगवेगळ्या संस्था, संघटना तसंच नागरिकांनाही वेळोवेळी सढळ हस्ते मदतही केली आहे. सोबती क्रिकेटर दलबीर सिंग गिलच्या उपचारासाठीही सचिननं केलेली मदत आजही क्रीडाप्रेमींना चांगलीच लक्षात आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टळावे यासाठी रेल्वेसोबत सचिननं जनजागृती मोहीम देखील केली होती. उत्तर प्रदेशातील 2 गरजू मुली वडिलांच्या उपचारांसाठी केस कापताना व्हिडिओ पाहून त्या मुलींनाही मदत केलेली. कोविड काळात पालिकेला 50 लाखांचा निधीही देत सचिननं मुंबईमध्ये गरजूंसाठी प्लाझ्मा डोनेशनसाठी जनजागृती देखील केली. सचिनच्या अनेक पोस्ट, व्हिडिओज देखील आपण बघतो. त्यात तो कधी BSTतून फिरतो आपल्यासारखा, जुन्या आठवणींना उजाळा देतो, तर कधी विना हेल्मेट फिरणाऱ्या मुलांना अडवतो, मात्र त्यांच्याशी संवाद साधतो. खरं तर सेलिब्रिटी म्हटलं तर सर्वसामान्यांसारखं फिरायला काही प्रोटोकॉल्समध्ये येतात. मात्र सचिनकडे बघता असं वाटतं, त्याचे पोस्ट बघून असं वाटतं की जसा तो बालपणी सर्वांमध्ये रमायचा, तरुणपण त्याने सर्वांसोबत घालवलं, तसंच आताही त्याला लोकांसोबत राहावंसं वाटतंय, समाजाशी जोडून घ्यावंसं वाटतंय. सचिन सोशल मीडियावरती देखील नेहमी ऍक्टिव्ह असतो. कधी घरी स्वतः जेवण करतानाचे व्हिडिओज, तर कधी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळणं, तर कधी ग्रामीण भागात जाऊन पारंपरिक जेवणाचा आनंद घेणं सर्वांना यामुळेच आपलासा वाटतो. क्रीडाप्रेमींसाठी असलेला हा क्रिकेटचा देव मात्र खऱ्या आयुष्यात कित्येकांसाठी देवासारखाच धावून जाणारा ठरलाय. तरीही त्याच्या चाहत्यांसाठी अचानक भेटून आजही गल्ली क्रिकेटमध्ये रमणारा, तर कधी निरागस होऊन आपल्या आईच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करणारा आपल्या सर्वांच्या सचिनला वाढदिवसाच्या आणि दीर्घायुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.